कॅपिटल एक्सपेंडिचर असणं गरजेचं आहे का? हो. इन्फ्रास्ट्रक्चर असणं गरजेचं आहे का? हो. प्रॉब्लेम हा परत एक्झिक्युशनमध्ये आहे, प्रॉब्लेम हा प्लॅनिंगमध्ये नाही आहे. मार्केट पडलं म्हणजे बजेट वाईट होतं. यामध्ये नक्की काय सांगाल? का मार्केट अशा प्रकारे रिॲक्ट झालं आणि खरंच असं काही आहे का? वेल्थ बिल्डिंग किंवा पर्सनल फायनान्स आणि त्याच्याशी रिलेटेड ॲस्पेक्ट याच्याबद्दल आपला स्वतःचा अभ्यास असणं, ज्याला फायनान्शियल लिटरसी म्हणतात, ती भारताचा RBIने केलेल्या सर्वेप्रमाणे फक्त 27% आहे. साधारण मागच्या काही काळापासून रुपया सातत्यानं पडताना दिसतो. आता तो 90-91 वर गेलाय. याबद्दल देखील चिंता असते लोकांना की रुपया इतका पडतोय, कारण ते एक पॉलिटिकल स्टेटमेंट म्हणून देखील पाहिलं जातं. बरोबर. त्याबद्दल काय सांगाल? रुपया का सातत्यानं पडतोय? की मिडल क्लासला काय मिळालं? मिडल क्लासचे डिपेंडन्स हा जॉब्सवर आहे. जॉब्स हवेतून तयार होत नाहीत, बिझनेसेसमधून तयार होत आहेत. बिझनेस सर्वाईव्ह नाही झाले, बिझनेस सस्टेन नाही झाले, तर मिडल क्लासला जॉब तरी कुठून मिळणार? जॉब नाही आहे तर मंथली सॅलरी जी आहे ती सॅलरी तरी कुठून येणार? मंथली इन्कम नाही आहे तर तुम्ही कन्झम्शन कुठून करणार? आणि मग डिमांड सायकलचं काय होणार? आता ट्रम्प टॅरिफमुळे कधी IT सेक्टरवरती प्रॉब्लेम येईल आणि काय पुढे होऊ शकतं, तर तिथले जॉब्स, तिथल्या एक्सपोर्ट आणि तिथलं GDPचं कॉन्ट्रीब्युशन हे अफेक्ट न होऊन द्यायला त्यांनी IT सेक्टरसाठी पॉलिसीज बनवायला सुरुवात केल्या. मग सगळ्यांचाच विचार करून सर्वसमावेशक बजेट बनवणं प्रयत्न असतो हा, की सर्वसमावेशक बजेट असावं. पण मग त्यांनी ह्या वेळेला टार्गेट करताना IT सेक्टर हे केलं आहे, MSME केलं आहे. पूर्ण ऑरेंज इकॉनॉमी जी कंटेंट क्रिएशनवरती आहे त्याला फोकस केलेला आहे. फिशरीज आहे. आता एवढी व्हॉलिटॅलिटी आहे की सस्टेन करणं किंवा सस्टेन तर पुढची गोष्ट झाली, सर्वाईव्ह करणं, या सगळ्या फेजेस हे खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार, मी निखिल. द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. 1 फेब्रुवारी रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशासाठीचा 2026-27 या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा त्यांचा सलग 9व्यांदा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यांनी. त्यामुळं एवढ्या मोठ्या काळापासून अर्थसंकल्प सादर करत असल्यामुळं त्या अर्थसंकल्पामध्ये एक तर धोरणात्मक सातत्य होतं किंवा वित्तीय शिस्त याबद्दल देखील बोललं गेलं आहे. अर्थसंकल्पामध्ये मिडल क्लाससाठी काय, गरिबांसाठी काय, शेतकऱ्यांसाठी काय याबद्दल देखील चर्चा होती आहे. नेहमीप्रमाणे इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काही बदल झालेत का याबद्दल बोललं जात आहे. कोणत्या विभागाला किती पैसे मिळालेत हे देखील बोललं जात आहे. पण या सगळ्या आकड्यांच्या पलीकडे जाऊन अर्थसंकल्पामध्ये नक्की काय आहे, अर्थसंकल्पाने नक्की कुठल्या दिशेनं किंवा पॉलिसीज जे म्हणतो आपण मार्गक्रमण करतो आहे. जगभरात जी व्होलॅटाईल सिच्युएशन आहेत, ट्रम्प काहीतरी बोलत आहेत, रशिया-युक्रेनचं वॉर आहे किंवा जगभरात जे काही सध्या अस्थिरता आहे, त्या सगळ्याच्या संदर्भाने सुद्धा या अर्थसंकल्पाकडे बघायला हवं. आणि त्याच दृष्टीनं आजची ही चर्चा आहे. आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी माझ्यासोबत आहेत अर्थशास्त्राच्या प्राध्यापक वैभवी पिंगळे. मॅम, स्वागत आहे आपलं. धन्यवाद. जसं मी म्हणालो की या सगळ्या जागतिक अस्थिरतेच्या वातावरणात हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. देशात जरी महागाईचा दर कमी असला किंवा फिस्कल डिसिप्लिन किंवा मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स म्हणून आपण भारताच्या इकॉनॉमीचे ते चांगले असले तरीसुद्धा अर्थसंकल्प एक दरवर्षी येतो आणि त्यानिमित्ताने जी चर्चा होते त्याच्यामध्ये जे काही पॉलिसी गाईड केलं जातं त्याबद्दल बरंच बोललं जातं आहे. आजचा किंवा जो मांडलेला आत्ताचा अर्थसंकल्प आहे त्या दृष्टीने आपण बोलायचं झालं तर हायलाईट्स म्हणूया आपण सुरुवातीला, की काय असतील त्या अर्थसंकल्पाचे? तर आता तुम्ही अर्ध्या हायलाईट्स तुम्ही ऑलरेडी मेन्शन केलेले आहेत की फिस्कल डिसिप्लिन एक चांगल्या प्रकारे चालू आहे. फिस्कल डेफिसिट हे जे असतं हे एक प्रकारचं लोन आहे जे गव्हर्नमेंट घेतं आणि फिस्कल डेफिसिट का मेंटेन करा हे सांगितलं जातं. का तर ते पुढच्या जनरेशन्सवरती त्याचा लोनचं रिपेमेंट किंवा त्याच्या रिलेटेड जे इंटरेस्ट आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत त्या पुढे पुढे सरकत जातात. त्याच्यामुळे फिस्कल डेफिसिट एक ब्रेक किंवा एक त्याच्यामध्ये काय म्हणूया डिसिप्लिन असणं गरजेचं आहे. हे FRBM ॲक्ट आपल्याला सांगतो. त्या दृष्टीने कोविडसारखं जेव्हा सिच्युएशन आली तेव्हा गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर एक्सटेन्सिव्हली वाढवायला लागलं. तिथे ऑप्शनच नव्हता काही. त्याच्यामुळे तिथे जे फिस्कल डेफिसिट होतं आणि आत्ताचं जे फिस्कल डेफिसिट आहे याच्यामध्ये आपण बराच फरक दिसून येतो. आता ते सांगते साधारण 4.3 जे RBIने सांगितलेल्या लाईन्सवरती आहे. सो एका पद्धतीने आपण असंही म्हणू शकतो की गव्हर्नमेंट फिस्कल पॉलिसीज किंवा बाकीच्या ज्या काही एक्सपेंडिचर किंवा रेव्हेन्यू ह्या ज्या गोष्टी आहेत त्या दृष्टीने बघता ते मॅनेज करता आहेत. टॅक्स रिसीट म्हणलो, टॅक्स रेव्हेन्यू म्हणलो, नॉन टॅक्स रेव्हेन्यू म्हणलो तर तो पण बऱ्यापैकी
नॉर्मल सिच्युएशनमध्ये चाललेलं आहे. GSTमध्ये जसं आपल्याला वाटलं होतं की सुरुवातीला जसं एकदम खूप मोठी झेप आपण GSTच्या बाबतीत मारली होती तशी आत्ता काही दिसत नाही आहे. पण नॉर्मल GST पेमेंट्स, टॅक्स रेव्हेन्यू वगैरे हे व्यवस्थित आहेत. साधारण या वर्षीचं बजेट हे 53 लाख करोड्सचं आहे आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी त्यांनी नवीन इन्क्लूड केलेल्या आहेत किंवा आधीच्या एक्झिस्टिंगला थोडासा पुश दिलेला आहे. जसं की कॅपिटल एक्सपेंडिचर ते म्हणतात की 12.7 लाख करोड ह्याच्यावरती त्यांनी पुढे नेऊन ठेवलेलं आहे. पण सायमल्टेनियसली ही गोष्ट जेव्हा आपण बघतोय तेव्हा ही पण एक्झिक्युशन पार्ट जो आहे तो पण बघणं खूप गरजेचं आहे की आता कॅपिटल एक्सपेंडिचर जेव्हा आपण 11 लाख करोड केलं होतं, इन्फ्रास्ट्रक्चर आपण बांधतोच आहे, पण तो किती स्पीडनी बांधला जातो, कसा बांधला जातो, कुठल्या क्वालिटीचा, कुठल्या जॉग्राफिकल लोकेशन्समध्ये कसा, आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी खूप मॅटर करतात. म्हणजे बेसिक गोष्ट आहे की प्रत्येक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी लँड ॲक्विजिशन आहे. मग आपल्याकडे लँड ॲक्विजिशनचे लॉज काय सांगतात, तर आता याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट काही फार करू शकत नाही कारण लँड हा स्टेट सब्जेक्ट आहे. मग इथे दुहेरी मतवाद किंवा असं हे सुरू होतं. मग त्याच्यासाठी सेंटर स्टेट कोऑर्डिनेशन पाहिजे. पण ह्या सगळ्या खालच्या म्हणजे बॉटम लाईन गोष्टी आहेत ज्याच्याकडे आपण युजली बजेट म्हणताना लक्षात येत नाही. बजेट म्हणताना आपण सामान्यतः काय बघतो की मिडल क्लासला पर्टिक्युलरली की इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काही चेंज झाला आहे का, माझ्या सेव्हिंग्समध्ये काही चेंज झाला आहे का. आता आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट, स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर्सचं प्रमाण वाढतंय आणि अजूनही पुढे वाढेल. त्याच्यामध्ये त्या सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स किंवा अजून बाकीच्या फ्युचर ऑप्शन्स किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचा काय इम्पॅक्ट होईल, ह्या सगळ्या पर्टिक्युलर गोष्टींच्या दृष्टीने आपण म्हणायला गेलं तर बजेटकडे खूप नॅरो दृष्ट्या बघतो असं मी म्हणेन. कारण की ग्लोबलायझेशन आता ते काही देशावरती आलंय किंवा असं नाहीये, ग्लोबलायझेशन आपल्या घरात आलंय. जगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा कुठे ना कुठेतरी इम्पॅक्ट आपल्या घरावरती होतोय, आपल्या जॉब्सवरती होतोय, आपल्या बिझनेसवरती होतोय. मग अशा वेळेला फक्त नॅरो डाऊन करून त्या बजेटकडे एका ट्रेडिशनल पद्धतीने बघणं आत्ता इथून पुढे जरा मी म्हणेन थोडंसं वेगळ्या डिरेक्शननी ठरेल. कारण की सिम्पल गोष्ट आहे की जॉब्समध्ये माझा जॉब आहे, जॉब कधीपर्यंत आहे, जोपर्यंत सगळीकडे स्टेबिलिटी आहे, जोपर्यंत सगळं आलबेल आहे. तुमचा जॉब नसेल तर तुम्ही काय करणार? मग इन्कम टॅक्स मॅटर करेल का? मग तुमचा बिझनेस चालत नाहीये किंवा तुमच्या बिझनेसमध्ये त्याचे रोल आउट करताना किंवा बाकीचे काही प्रॉब्लेम्स येतात. तुम्हाला एक्सपोर्ट करायचं आहे पण खूप ड्युटीज आहेत, इम्पोर्ट करायचं आहे पण ड्युटीज आहेत, तुम्ही याला रॉ मटेरियल बिझनेससाठी इम्पोर्ट करायचं पण हाय इम्पोर्ट ड्युटीज आहेत, कस्टम्स आहेत, ज्याच्यामुळे तुमचं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन वाढत आहे. तेव्हा तुम्ही बिझनेस तरी सर्व्हाइव्ह करू शकाल का? ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण बजेट बघताना कधीच लक्षात घेत नाही. कारण आतापर्यंतचं बजेट हे आपल्यासाठी पॉलिसी अनाउन्समेंट होतं जे डोमेस्टिक इकॉनॉमीशी रिलेटेड होतं. पण आता डोमेस्टिक इकॉनॉमी ही ग्लोबल इकॉनॉमीशी इतकी क्लोजली इंटिग्रेटेड आहे की जगभरात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा विचार करून मग आपल्याला काही निर्णय घ्यायला लागतात. त्या दृष्टीने हे बजेट तयार केलं गेलंय असं मी म्हणेन. मॅम, तुम्ही पहिल्याच उत्तरामध्ये खूप सविस्तरपणे सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला. आपण त्या प्रत्येक गोष्टीवर सविस्तर पुन्हा चर्चा करूया. म्हणजे जसं कॅपिटल एक्सपेंडिचरबद्दल बोललात, नक्की हे किती महत्त्वाचं असतं आणि आत्ता जेव्हा सिच्युएशन अशी आहे की प्रायव्हेट प्लेयर्स जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करत नाही आहेत, त्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर यासाठी महत्त्वाचं आहे की त्यामुळे जॉब्स, इन्फ्रास्ट्रक्चर नवीन क्रिएट होतं, त्या दृष्टीने याकडे बघायला हवं. पण जेव्हा सगळे प्रायव्हेट प्लेयर्स इन्व्हेस्टमेंट करत नाही आहेत त्यामुळं सरकारचं हे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करण्याचं प्रमाण मागच्या सतत काही वर्षांपासून आपण बघतोय की वाढलेलं आहे. अशा होलाटाईल सिच्युएशनमध्ये हे किती महत्त्वाचं वाटतं कॅपिटल? खूप महत्त्वाचं. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर सगळ्याच पब्लिक फायनान्समध्ये हायलाईट याच गोष्टीसाठी केलं जातं की जेणेकरून सरकार काय कॉन्ट्रीब्यूट करतंय तर इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्ट्रीब्यूट करतंय. इन्फ्रास्ट्रक्चर कशाला कॉन्ट्रीब्यूट करतंय तर जी काही सिस्टीम लागणार आहे लोकांना, मुवमेंट ऑफ पीपल, मुवमेंट ऑफ गुड्स, सर्व्हिसेस जे काही आहे त्याच्यासाठी लागणारं कोर आहे इन्फ्रास्ट्रक्चर. त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरमधली इन्व्हेस्टमेंट महत्त्वाची आहे का? 100% नाही, 200% महत्त्वाची आहे. एस्पेशली जेव्हा प्रायव्हेट सेक्टर थोडंसं कचरतोय इन्व्हेस्टमेंट करताना, तेव्हा जनरल इकॉनॉमिक्स हेच सांगतं की गव्हर्नमेंटनी थोडासा स्टेप अहेड म्हणजे एक स्टेप पुढे येऊन त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट करावी आणि त्यांनी तिथून इकॉनॉमीला थोडासा पुश द्यावा. म्हणजे जनरल इकॉनॉमिक थिअरी हे सांगते की इकॉनॉमी ही कन्झम्पशन ड्रिव्हन आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअल्स लाईक हाऊस होल्ड आणि बाकीचे जे काही करतायत ते
कंपनीजचं कन्झम्पशन आहे, गव्हर्नमेंटचं कन्झम्पशन आहे आणि इन्व्हेस्टमेंट आहे. मग इन्व्हेस्टमेंट ही प्रायव्हेट सेक्टरकडून आहे. पण कन्झम्पशन आणि इन्व्हेस्टमेंट हे दोन्हीही जेव्हा कमी पडतं तेव्हा त्याच्यात आपण गव्हर्नमेंट एक्सपेंडिचरचा पुश देतो, जो एक्झॅक्टली आता या कॅपिटल एक्सपेंडिचरच्या माध्यमातून दिला जातोय. मग आता फक्त आपलाच देश किंवा आपलंच गव्हर्नमेंट हे करतंय का, तर ते तसं नाहीये. फॉर एक्झाम्पल चायनानी BRI करताना किंवा त्याच्याही आधी जवळजवळ 15 ते 20 वर्ष कन्सिस्टंटली फक्त इन्फ्रास्ट्रक्चरमध्येच इन्व्हेस्ट केलंय. त्याच्यामुळे त्यांच्याकडे आज ईज ऑफ डुईंग बिझनेस, आपण आत्ता बोलत नाही आहोत, पण ईज ऑफ डुईंग बिझनेस किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस त्यांच्याकडे चांगल्या का झाल्या, फॉरेन इन्व्हेस्टमेंट त्यांच्याकडे काय झाली, कारण इन्फ्रास्ट्रक्चरचा कोर बेस त्यांच्याकडे तयार होता. त्याच्यामुळे कॅपिटल एक्सपेंडिचर असणं गरजेचं आहे का, हो. इन्फ्रास्ट्रक्चर असणं गरजेचं आहे का, हो. प्रॉब्लेम हा परत एक्झिक्युशनमध्ये आहे, प्रॉब्लेम हा प्लॅनिंगमध्ये नाही आहे. बरोबर. तुम्ही जसं म्हणालात की प्रॉब्लेम हा एक्झिक्युशनमध्ये आहे आणि एक्झिक्युशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचे ठरतात ते लॉज, आणि तेच लॉ खूप जास्त प्रमाणात कॉम्प्लेक्स आहेत. आणि सातत्यानं बोललं जाते की प्रोसेस रिफॉर्म्सबद्दल. रिफॉर्म्स तर होतच आहेत सातत्यानं, पण ज्या प्रोसेसेसमध्ये रिफॉर्म्स करण्याची गरज आहे त्याबद्दल बोललं जाते. त्या दृष्टीनं काही या बजेटमध्ये आहे का? म्हणजे मी रिफॉर्म्सबद्दल ऐकलं होतं की 350 प्रकारचे रिफॉर्म्स आत्तापर्यंत सरकार करत आले आणि अजून पुढे ही रिफॉर्म एक्सप्रेस चालू राहील, हे मोदींनी पण, पंतप्रधानांनी पण सांगितलंय, बजेटमध्ये पण होतं. त्या दृष्टीने यामध्ये काही दिसून येत आहे? सो आता त्यांचा फोकस हा जो ओव्हरऑल बजेटचा फोकस आहे हा स्ट्रक्चरल रिफॉर्म्सवरती आहे, की एखादी सिस्टीम बांधायची आहे. त्याच्यामुळे ती सिस्टीम बांधताना कुठल्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, त्या प्रत्येक गोष्टीकडे ते लक्ष देण्याचा प्रयत्न करतायत. प्रयत्न अशासाठी म्हणते की कारण त्याच्यातून ऑब्व्हियसली सगळीकडे लक्ष देता येत नाही, काही गोष्टी सुटतात हातातून. फॉर एक्झाम्पल आता इन्कम टॅक्स ऍक्ट त्यांनी सांगितला की एप्रिलमध्ये सगळं फुलफिल होऊन जाईल, आणि पण त्याबरोबर त्यांनी हेही सांगितलं की ह्याच्यामधले जे चेंजेस किंवा अमेंडमेंट्स किंवा अजून बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या वी विल इन्फॉर्म यू शॉर्टली. मार्केट एक्सपेक्ट काय करतंय, मार्केट प्रेडिक्टेबिलिटी एक्सपेक्ट करताय का, कारण की व्होलेटॅलिटी जगभरात आहे, अनसर्टन्टी जगभरात आहे. त्याच्यामुळे प्रेडिक्टेबिलिटी आणि स्टेबिलिटी हे गव्हर्नमेंटकडून एक्सपेक्टेशन आहे. मग मार्केट म्हणजे फक्त स्टॉक मार्केट नको घ्यायला, आपण प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स, इंडस्ट्री सेक्टर्स सगळ्याच मिळून जे होतं त्या मार्केट, ओव्हरऑल मार्केटबद्दल आपण बोलतोय की तुम्ही आम्हाला फिक्स सांगा की तुम्ही काय करणार आहात किंवा तुमचा काय गोल आहे किंवा तुमचे काय ऑब्जेक्टिव्ह आहेत, याच्यातून एक्सपेक्टेड आउटकम काय आहे आणि ते कसं अचीव्ह करायचंय, हा प्लॅन एक्सपेक्टेड आहे. पण ह्याच्यामध्ये पण अजून थोडेसे फाटे फुटतात, कारण की जगच इतकं व्होलेटाईल आहे, अनसर्टन झालंय, कॉम्प्लेक्स झालंय. प्रत्येक जगामध्ये, देशातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या घटना घडतात, जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या घटना घडतात. प्रत्येकाचं कुठे ना कुठेतरी लागेबांधा आहे, काही ना काहीतरी गोष्टींचा फरक पडतोय, काही वेळेला पडतो, काही वेळेला नाही पडत. त्याच्यामुळे रोज बदलत आहेत गोष्टी. म्हणजे जपानमध्ये बदललेली गोष्ट आपल्यापर्यंत पोचायला 4 तास लागतात, आपल्याकडे बदललेली गोष्ट 4 तास लागतात UAE तिकडे पोचायला, आणि अमेरिकेमध्ये जर ते जे गोष्टी बदलतात ते आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी कळतं. त्याच्यामुळे हा जो क्लीन पाथ किंवा हा जो पाथ एक्सपेक्टेड आहे गव्हर्नमेंटकडून, तर तो गव्हर्नमेंटला पण देणं अवघड जात आहे, कारण की सिच्युएशन, ग्लोबल सिच्युएशन्स किंवा जिओपॉलिटिकल, जिओ इकॉनॉमिक सिच्युएशन्स खूप व्होलेटाईल आहेत, कंटिन्युअसली बदलत आहेत. मग ह्याच्यात स्टेबिलिटी एक्सपेक्ट करणं चुकतंय का, तर अजिबात नाही. क्लिअर पाथ काहीतरी एक ड्रॉ करणं चुकतंय का, अजिबात नाही. पण तो कसा करावा आणि त्याच्यासाठी काय काय लागेल, त्याच्यासाठी कुठल्या प्रकारची एक्सपर्टीज लागेल, हे सगळेच गव्हर्नमेंट अजून शिकतायत. म्हणजे गव्हर्नमेंटकडनं पण याबद्दल क्लॅरिटी येत नाहीये आणि त्यामुळे मग मार्केट अशा प्रकारे व्यक्त होत आहे असं म्हणायचं एका पद्धतीने. कारण की तुम्ही क्लिअरली सांगा ना की ही गोष्ट आहे, या पद्धतीची करायची आहे, ही अशी अशी आहे. हे जेव्हा क्लिअर असतं तेव्हा मग प्रायव्हेट प्लेयर्स त्यांच्या दृष्टीने ठरवू शकतात, ही बाबा इथे प्रॉफिटेबिलिटी आहे किंवा इथे मी बिझनेस करू शकते किंवा करू शकत नाही, ह्याच्या भानगडीत मी पडणार, ह्याच्या भानगडीत मी नाही पडणार. डिसिजन्स घेता येत नाही. मग व्होलेटाईल सिच्युएशन्समध्ये डिसिजन कसे घ्यायचे, मग आता ह्याच्यासाठी बिझनेस स्कूल्स आहेत, लीडर्स आहेत वगैरे वगैरे. पण तो सगळा थेरॉटिकल पार्ट झाला. ॲक्च्युअलमध्ये गोष्टी खूप वेगळ्या आहेत आणि थ्योरीमध्ये गोष्टी खूप वेगळ्या आहेत. बरोबर. बजेटच्या दिवशी अजून एका गोष्टीची चर्चा होती, ती म्हणजे सेन्सेक्समध्ये नक्की काय झालं, मार्केट पडलंय वगैरे. मग काल पण जेव्हा बजेट जाहीर करण्यात आलं त्यानंतर मार्केट थोडंसं पडल्यासारखं झालं, आणि या नॅरो माइंडेडनेसनी सगळ्या गोष्टींकडे बघितलं जातं की मार्केट पडलं म्हणजे बजेट वाईट होतं. यामध्ये नक्की काय सांगाल, का मार्केट अशा प्रकारे रिॲक्ट झालं आणि खरंच असं काही आहे का? खूप छान प्रश्न आहे. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे जो आपण लक्षात घेऊ की आपल्याकडे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणाऱ्यांची संख्या किती आहे.
सो आता NSE वरती लिस्टेड ॲक्टिव्ह डीमॅट अकाउंट्स जे काही लिस्टेड कंपनीजमध्ये हे करतात ते मागच्या वर्षी 4.41 करोड होते. भारताची लोकसंख्या 145 करोड आहे. सेन्सस पुढच्या वर्षी येईल, आपल्याला ॲक्च्युअल नंबर्स कळतील. पण तुम्ही प्रपोर्शनेट बघा, NSEचं हे झालं, BSE वरचे आपण ॲड करू, डोक्यावरून पाणी हे 10 करोडपेक्षा जास्त जाणार नाही. पण आता इथे होतंय कसं की लोकांना आत्ता समजायला लागलं की अरे आपण वेल्थ बिल्ड करू शकतो. कशी? इन्व्हेस्टमेंटद्वारे. ह्याच्याबद्दल आता लोकांमध्ये जागृती निर्माण व्हायला लागली आहे, जी खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे बाकीच्या डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये हे साधारण एक 50-100 वर्षांपूर्वी जे होतं ते आपल्याकडे आत्ता होतंय. सो वेल्थ बिल्डिंग आणि वेल्थ क्रिएशनसाठी इन्व्हेस्टमेंट गरजेची आहे का? तर 100% गरजेची आहे. स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणं चांगलं आहे का? तर अभ्यास करून चांगलं आहे. तर आता तुम्ही बघितलं असतील मे बी यूट्यूबला ॲप्सच्या ॲड येतात किंवा जनरल कुठेही मल्टिपल ठिकाणी आपण त्या सगळ्या ॲप्स बघतो. त्याच्यामध्ये एक डिस्क्लेमर असतो कायम की तुम्ही अभ्यास करून निर्णय घ्या. तर आता तुम्ही अभ्यास करून घ्या, निर्णय घ्या, या गोष्टीला इतकं काय म्हणूयात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यास पाहिजे. कुठला स्टॉक आहे, काय त्याचा परफॉर्मन्स आहे, काय बाकीचा PE रेशो, अजून मल्टिपल मॅट्रिक्स आहेत त्याचे, ते बघितले गेले पाहिजेत. त्याला तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही हा निर्णय घेताय, शेअर विकत घ्यायचा किंवा हे करायचा, कुठलाही निर्णय जो काही तुम्ही घेताय तो कुठल्या बेसिसवरती घेताय. याचे काही हिस्टॉरिकली किंवा एम्पिरिकली स्टडी केलेले थंब रूल्स आहेत. काही लोक ते वापरतात, त्याच्यातून त्यांचा पुढे फायदा होतो, काही लोकांचं तो वापरूनही नुकसान होतं. आता ते कसं आहे, सगळं ह्याच्यात 100% प्रेडिक्टेबिलिटी नाही आहे की आम्ही हा थंब रूल वापरला म्हणजे आमचा हा प्रॉफिटच होणार, असं होऊ शकत नाही. का तर परत मार्केट व्होलेटाईल आहे. मग इथे काय गरजेचं आहे, इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, तर वेल्थ बिल्डिंग किंवा पर्सनल फायनान्स आणि त्याच्याशी रिलेटेड ॲस्पेक्ट याच्याबद्दल आपला स्वतःचा अभ्यास असणं, ज्याला फायनान्शियल लिटरसी म्हणतात. ती भारताचा RBIने केलेल्या सर्वेप्रमाणे फक्त 27%. मग अशा वेळेला पहिली गोष्ट म्हणजे जी आपण स्वतःबद्दल आधी समजून घेऊया की आपल्याला स्वतःला त्या स्टॉक मार्केटबद्दल, म्युच्युअल फंड्सबद्दल, ETFs बद्दल किती नॉलेज आहे, आपला किती अभ्यास आहे त्याच्याबद्दल, की ज्याच्या बेसिसवरती आपण डिसिजन घेतोय. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपल्याकडचं स्टॉक मार्केट जे आहे ते बऱ्यापैकी फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट्सनी जास्त भरलेलं आहे कम्पेअर टू डोमेस्टिक इन्व्हेस्टमेंट. त्याच्यामुळे होतं काय, दुसऱ्या देशांमध्ये काही होत असेल तर हे इन्व्हेस्टर्स जे आहेत दे पुल आउट दी मनी आउट ऑफ द मार्केट अँड दे रिइन्व्हेस्ट इन सम अदर मार्केट. कारण त्यांचं ऑब्जेक्टिव्ह प्रॉफिट आहे. त्याच्यामुळे ते हा नाही विचार करणार की अरे भारताच्या ह्याच्यातून आपण पैसे काढून घेतोय, भारतीयांवरती याचा इफेक्ट होईल किंवा काय होईल, याच्याशी त्यांचा संबंध नाही आहे ना. सो हा जो फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंटचा पार्ट आहे स्टॉक मार्केटमधला, हा आपण कितीतरी वेळेला मिस आउट करतो. आणि मग बजेटवरती आपण असं म्हणतो की नाही, बजेट मध्ये आपला फोकस, बजेट आलंय, बजेटमधून खूप जास्त एक्सपेक्टेशन्स आहेत लोकांचे, ते फुलफिल नाही झाले की नाही मग बजेट घाणेरडं आहे किंवा बजेट चांगलं नाहीये किंवा मग त्याच्यातून मिडल क्लासला ग्रोथ होऊन द्यायचं नाहीये किंवा इन्व्हेस्टमेंट करून द्यायचं नाहीये, वेल्थ क्रिएशन करून द्यायची नाहीये, वगैरे वगैरे वगैरे, अशा वेगवेगळ्या गोष्टी मग त्याच्या पुढे मांडल्या जातात. मग आता तो STT जो आहे, जो मागच्या वेळेला त्यांनी सांगितलं होतं की कमी करणार आहे, तो त्यांनी कमी केलेला नाहीये, उलटा वाढवलाय. त्याच्यामुळे एक निगेटिव्ह ओपिनियन ऑटोमॅटिकली तयार झाला की ज्याच्यामुळे लोक फोकस करतायत की आम्ही आमची पर्सनल वेल्थ कशी क्रिएट करू किंवा जनरेट करू किंवा बिल्ड करू. तिथे गव्हर्नमेंटचा त्यांना सपोर्ट एक्सपेक्टेड आहे. जसं मार्केटला गव्हर्नमेंटचा सपोर्ट एक्सपेक्टेड आहे की तुम्ही क्लिअर पाथ सांगा, तसंच इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्सला पण तोच सपोर्ट एक्सपेक्टेड आहे की आम्ही वेल्थ क्रिएट करायचा प्रयत्न करतोय, तर तुम्ही आमची मदत करा. पण हे जे इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स आहेत यांनी दोन गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. एक, पहिलं तर तुमची स्वतःची फायनान्शियल लिटरसी. दुसरं, मार्केटचं स्ट्रक्चर. मार्केटचं स्ट्रक्चर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सनी भरलेलं आहे. जग व्होलेटाईल आहे. VUCA नावाची खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. व्होलेटाईल, अनसर्टन्टी, कॉम्प्लेक्सिटी आणि ॲम्बिग्विटी, या सगळ्या स्टॉक मार्केटमध्ये प्रेझेंट आहेत.
आणि त्यामुळेच अशा प्रकारचे आता जे गोष्ट- वातावरण जगभरात आहे ते दिसत आहे. पण एक्झॅक्टली. तुम्ही बोलताना आता फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा उल्लेख केला आणि त्याला जोडूनच FDIचा देखील उल्लेख केला जातो, की भारतामध्ये जे बाहेरून येणारी गुंतवणूक आहे ती सातत्यानं कमी होतीये. भारतातली उलट गुंतवणूक बाहेर जातीये आणि त्यामुळेच मग त्याचा रुपयांवर परिणाम होतोय. ट्रेड डील्स ज्या आहेत त्याचाही देखील परिणाम होतोय. या सगळ्यांचं मला प्रश्न असा होता, की साधारण मागच्या काही काळापासून रुपया सातत्यानं पडताना दिसतो. आता तो 90-91 वर गेलाय. याबद्दल देखील चिंता असते लोकांना, की रुपया इतका पडतोय. कारण ते एक पॉलिटिकल स्टेटमेंट म्हणून देखील पाहिलं जातं. तर बरोबर. त्याबद्दल काय सांगाल? रुपया का सातत्यानं पडतोय? तर आता त्याची खूप कारणं आहेत. त्याला एक कारण आपण असं धरून चालू शकत नाही. त्याला जिओपॉलिटिकल कारणं पण आहेत. त्याला बाकीच्या देशांमध्ये म्हणजे सिम्पल गोष्ट आहे की गोल्ड सिल्वरमध्ये काय मुवमेंट चालू आहेत, मेटल्समध्ये काय मुवमेंट चालू आहेत, स्टॉक मार्केटमध्ये काय मुवमेंट चालू आहेत, बाकीच्या देशांच्या शेअर बाजारात काय मुवमेंट चालू आहेत, बाकीचे देश त्यांच्या करन्सीबद्दल किंवा त्यांच्या फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह, त्यांचे जे मेटल्स आहेत त्याच्या होल्डिंगबद्दल काय विचार करतायत, कसं हे करतायत. म्हणजे आता एक सिम्पल उदाहरण आपण सिल्वरचं घेऊयात. सिल्वरचा मॅक्सिमम स्टॉक हा चायनाने करून ठेवला. सिल्वर कशासाठी लागतंय तर EV आणि सेमीकंडक्टर्स आणि सोलरसाठी, याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. मग अमेरिका म्हणते नाही आपण गोल्ड स्टँडर्डला जाऊया का, तर त्यांना ग्लोबल लेवलवरती चायनाला त्यांच्यावरती येऊन द्यायचं नाहीये. मग अशा वेळेला जेव्हा बाकीचे 2 देश जिथे आपला संबंध नाही आहे आता ह्या पॉईंट ऑफ टाइमला, जेव्हा त्यांच्या परस्पर ह्याच्यासाठी काही डिसिजन घेतात तेव्हा त्याचा ऑटोमॅटिकली परिणाम आपल्या ह्याच्यावरती होताना दिसतो. मग आता पेपरवरती सिल्वर लेस एक्सपेन्सिव्ह झालंय, पण तुम्ही जर ज्वेलरकडे गेलात तर फिजिकल सिल्वर हे एक्झिस्ट करतच आहे आणि तेवढंच कॉस्टली आहे कारण ते लिमिटेड स्कोपमध्येच अवेलेबल आहे. मग ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत त्याचा इम्पॅक्ट रुपीजवरती होतो. दुसरी गोष्ट ह्याच्यातली अशी लक्षात घेण्याची आहे की रुपीजची किंमत जेव्हा कमी होते तेव्हा आपले एक्सपोर्ट्स वाढले तर या रुपीजचे कमी झालेल्या किमतीचा खरा फायदा होतो. मग त्याच्यासाठी एक्सपोर्ट्स वाढणं खूप गरजेचं आहे. मग आता तुम्ही जर बघितलं असेल तर बजेटमध्ये हे बजेट इंडस्ट्री स्पेसिफिक आहे असं मी म्हणेन. कारण बजेटचा पार्ट B जेव्हा त्यांनी मेन्शन केला तेव्हा त्यातले जर तुम्ही स्पेसिफिकली कस्टम्स, इम्पोर्ट ड्युटीज आणि एक्साईज याच्याबद्दलचे वेगवेगळे अनाउन्समेंट्स ऐकले असतील पॉलिसीबद्दलचे, तर ते खूप चांगले आहेत. तर ते कशा दृष्टीने चांगले आहेत का, तर एक्सपोर्टला बूस्ट मिळावा. हा जो रुपीची किंमत कमी होतीये ते रुपीची किंमत कमी होणं आपल्या फायद्याचं तेव्हाच होणार आहे जेव्हा एक्सपोर्ट्स वाढतील. पण आपली इकॉनॉमी तशी एक्सपोर्ट बेस्ड नाहीये, कन्झम्पशन बेस्ड आहे. त्यामुळे हा प्रॉब्लेम जास्त जाणवतो. मग आता इथे काय होतंय, इथे आपण एक्सपोर्ट ओरिएंटेड व्हायच्या ऐवजी आपण डोमेस्टिक इकॉनॉमीवरती फोकस करतोय कारण आपलं मार्केट मोठं आहे. आपलं मार्केट मोठं असल्यामुळे बाकीच्या देशांकडे आपण जाऊन एक्सपोर्ट करावा किंवा हे करावं ही तशी इच्छा कम्पॅरेटिव्हली कमी होते. ज्यांना होतीये ते त्या एक्सपोर्ट किंवा त्या फील्ड्समध्ये किंवा ह्याच्यात काम करतायत. मग त्यांनी हे जे बिझनेसेससाठी पर्टिक्युलरली इम्पोर्ट ड्युटीज आणि हे सगळं कमी करून जे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करण्याचा प्रयत्न केलाय, ह्याचा फायदा बिझनेसेसनी घेणं गरजेचं आहे. ह्या पर्टिक्युलर पॉलिसी अनाउन्समेंट्समधून किंवा या बजेटमधून जर काही शिकायचं असेल तर ते बिझनेसेससाठी जास्त आहे. हे इंडस्ट्री ओरिएंटेड आहे. आता हे इंडस्ट्री ओरिएंटेड किंवा बिझनेस ओरिएंटेड का केलंय तर याचं उत्तर आता हे कनेक्टेड आहे पहिल्या प्रश्नाशी की मिडल क्लासला काय मिळालं. मिडल क्लासचे डिपेंडन्स हा जॉब्सवर आहे. जॉब्स हवेतून तयार होत नाहीत, बिझनेसेसमधून तयार होत आहेत. बिझनेस सर्व्हाइव्ह नाही झाले, बिझनेस सस्टेन नाही झाले तर मिडल क्लासला जॉब तरी कुठून मिळणार. जॉब नाहीये तर मंथली सॅलरी जी आहे ती सॅलरी तरी कुठून येणार. मंथली इन्कम नाहीये तर तुम्ही कन्झम्पशन कुठून करणार आणि मग डिमांड सायकलचं काय होणार. त्याच्यामुळे सगळ्यात कोर फॉर्म जो आहे, जे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स किंवा बाकीच्या गोष्टींबद्दल आपण म्हणालो तर तो खूप गरजेचा आहे की आपण हे समजून घेणं की बिझनेस सर्व्हाइव्ह झाले तर जॉब्स सर्व्हाइव्ह होणार आहेत. जॉब सर्व्हाइव्ह झाले तर लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वरती त्याचा चांगला प्रभाव पडणार आहे. मग अशा वेळेला गव्हर्नमेंटनी एक स्टेबल पोझिशन घेतली की आम्ही टॅक्स रेट सेम ठेवतो, टॅक्स रेटमध्ये बदलत नाही आम्ही काही. का, कारण मार्केटमध्ये जॉब मार्केटमध्ये पण इतकी व्हॉलिटॅलिटी होणार आहे की आम्हाला माहित नाहीये किती जॉब्स जाणार आहेत, किती जॉब्स राहणार आहेत, कुठले जॉब्स पर्टिक्युलरली ग्रो होतील, कुठले नाही होणार. पण मग त्याच्यासाठी त्यांनी अल्टरनेटिव्ह मेजर्स पण अनाऊन्स केले जे आपण काइंड ऑफ डिफोकस केले. त्यांनी IT सेक्टरसाठी स्कीम्स अनाऊन्स केल्यात. आत्तापर्यंत सर्व्हिस सेक्टरसाठी गव्हर्नमेंट पॉलिसी मेकिंगमध्ये उतरलं नव्हतं, ह्या वेळेला उतरलं. का उतरलं, कारण IT सेक्टर एक्सपोर्ट्स हे इंडियाचे एक्सपोर्ट्स ड्राईव्ह करतात. आता ट्रम्प टॅरिफमुळे कधी IT सेक्टरवरती प्रॉब्लेम येईल
आणि काय पुढे होऊ शकतं, तर तिथले जॉब्स, तिथल्या एक्सपोर्ट आणि तिथलं GDPचं कॉन्ट्रीब्युशन हे अफेक्ट न होऊन द्यायला त्यांनी IT सेक्टरसाठी पॉलिसीज बनवायला सुरुवात केल्या. दुसरं त्यांनी लक्षात घेतलं की ओके, मॅन्युफॅक्चरिंग आपल्याला गरजेचं आहे, पण कुठल्या प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग आपण करूयात, तर त्याच्यात त्यांनी फिशरीज कन्सिडर, ॲग्रिकल्चरमध्ये येतं ते, लेदर कन्सिडर केलंय, क्रिटिकल मिनरल्स कन्सिडर केलंय, एनर्जी कन्सिडर केलंय, वॉटर कन्सिडर केलंय. मग या सगळ्या कोर गोष्टी आहेत ज्या एखादा बिझनेस रन करण्यासाठी गरजेच्या आहेत. हे IT सेक्टरचं झालं. तसंच त्यांनी MSMEs साठी खूप स्कीम्स अनाऊन्स केल्या. तर MSMEs का? कारण की भारत MSMEsनी पण भरलेला आहे. आपला देश जो आहे ना, थोडासा आपण ते समजो अपना देश काइंड ऑफ कॅटेगरी इकॉनॉमिकली, पॉलिटिकल इकॉनॉमिकली करणं गरजेचं आहे. की आपल्याकडे मोठ्या कंपन्या आहेत का? हो, थोड्याफार आहेत. आपल्याकडे MSMEs आहेत का? भरपूर MSMEs आहेत. आपल्याकडे फॉर्मल सेक्टर आहे का? हो आहे. इन्फॉर्मल सेक्टर आहे का? हो आहे. अजूनही आपल्याकडे सावकारी एक्झिस्ट करते का? हो करते. आपल्याकडे बँकिंग आहे का? हो आहे. आपल्याकडे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारे लोक आहेत का? हो आहेत. आणि आपल्याकडे असेही लोक आहेत जे गव्हर्नमेंटकडून रेशनवरती अन्न हे करतात. एक भारत आहे आणि एक इंडिया आहे, तेच हे फरक आहे असं नाही म्हणता येणार. दोन्ही सेमच आहे, कारण दोन्हीमध्येही कॉम्प्लेक्स गोष्टी खूप आहेत आणि सगळीकडे ती डायव्हर्सिटी आहे. मग सगळ्यांचाच विचार करून सर्वसमावेशक बजेट बनवणं प्रयत्न असतो हा, की सर्वसमावेशक बजेट असावं. पण मग त्यांनी ह्या वेळेला टार्गेट करताना IT सेक्टर हे केलंय, MSME केलंय. पूर्ण ऑरेंज इकॉनॉमी जी कंटेंट क्रिएशनवरती आहे त्याला फोकस केलेला आहे. फिशरीज आहे. ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही स्पेसिफिकली बघितलं असेल तर ते कॅश्यूज बद्दल बोलतायत, नट्स बद्दल बोलले आहेत, कोकोनट इकॉनॉमी बद्दल बोललेत. त्यांनी स्पेसिफिक क्रॉप्स बद्दल आता बोलायला सुरुवात केली आहे की हे क्रॉप्स ना हाय यिल्डिंग आहेत. कुठल्या दृष्टीने? की ह्याचे बाय प्रॉडक्ट्स पण आहेत, यांनी फार्मर्सला पण फायदा होईल आणि पुढच्या जे काही बाय प्रॉडक्ट्स आणि पुढचं फूड प्रोसेसिंग आहे त्याला पण फायदा होईल. फिशरीजमध्ये आपण श्रिम्पमध्ये बऱ्यापैकी कॉन्ट्रीब्यूट करतो. मग त्याला कसं अजून जास्त प्रमाणात करता येईल, याच्यासाठी काय करता येईल. सो ॲग्रिकल्चर रिलेटेड ह्या 2 गोष्टी केल्या. मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड हे जे इम्पोर्ट ड्युटीज निग्लिजिबल केलेले आहेत किंवा नील केलेले आहेत कितीतरी गोष्टींनी, त्यांनी डिरेक्टली कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी होते. IT सेक्टरसाठी म्हणजे सर्व्हिसेससाठी मध्ये 2 पार्टवरती त्यांनी 3 पार्टवरती फोकस केलंय. पहिलं आहे IT, दुसरं आहे फायनान्स आणि तिसरं आहे टुरिझम. की टुरिझममुळे लोकल बिझनेसेस सपोर्ट होतात. त्याच्यात त्यांनी सुरू केलं आहे नवीन आयडिया. त्यांनी अशी पॉलिसी अनाउन्समेंट केली की गाईड्स तयार करणं. का तर आपल्याकडे एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तू आहेत किंवा जे काही आहे लोकल टुरिझम जे आहे त्याच्यातून त्याला फायदा व्हावा. तर मग तिथे सर्व्हिस सेक्टरचा तो एक भाग आला. MSMEs साठी त्यांनी हे पण सांगितलं आहे की कॉर्पोरेट मित्र तयार करा. MSMEs मध्ये कितीतरी मोठा कंपोनंट हा इन्फॉर्मल सेक्टर आहे. इन्फॉर्मल सेक्टरची ILO किंवा ह्यांनी अकाउंटिंगनी, UN अकाउंटिंगनी केलेली डेफिनेशन अशीच आहे की ज्यांच्याकडे अकाउंटिंग स्टेटमेंट्स नसतात. तर मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी की इंडिया ग्रोन अकाउंटिंग फर्म्स कशा अजून एस्टॅब्लिश करता येतील ज्या या MSMEs बरोबर कॉन्ट्रीब्यूट करतील. तुम्ही याच्यातले इंटरलिंकेजेस समजून घ्या. कारण आपण बजेटकडे बघताना आपण फक्त ते नंबर्स बघतो, त्यातली जी बॅकड्रॉप आहे आणि त्यातले हे जे इंटरलिंकेजेस आहेत ना, हे समजून घेतल्यावरती आपल्याला कळतं की अरे ते बजेट खरंच काय होतं. तुम्ही MSMEsचा जो उल्लेख केला तो यासाठी महत्त्वाचा आहे की जे एक्सपोर्ट आहेत भारताचे ते जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे जवळपास 45% एक्सपोर्ट हे MSMEs करतात. 30% GDPचा वाटा हा MSMEsचा आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये जेवढी गुंतवणूक होईल ती किंवा त्याच्यामधल्या प्रोसेसेस जेवढ्या सोप्या होतील त्यामुळे देश पुढे जाऊ शकतो. आणि हाच दृष्टिकोन ठेवून मला वाटतं MSME चॅम्पियन्स MSMEs जे आहेत त्यांच्यासाठी पण नवीन काहीतरी स्कीम्स अनाऊन्स केलेल्या आहेत. त्यांच्यासाठी पैसे देण्याचं सरकारने दावा केलेला आहे. त्याबद्दल काय सांगाल? आता तुम्ही अर्ध उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे की MSMEs आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण की छोटे खानी बिझनेस करणारे लोक खूप आहेत, पण त्यांचं कॉन्ट्रीब्युशन इकॉनॉमी लेवलवरती बघता खूप जास्त आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी काय करता येईल हा फोकस भारताला कायम ठेवायला लागणार आहे. जसं मी म्हणलं समजो अपना देश, तर त्यातला एक खूप मोठा भाग हा पण आहे की एके ठिकाणी आपल्याकडे टोलेजंग इमारती उभारताय, तिथे
अगदी मोठ्या मोठ्या इंडियन कंपनीज आहेत किंवा MNC झालेल्या आहेत बाहेरून वगैरे, हो. त्यांची सगळ्यांची कामं चालतात. आणि एके ठिकाणी आपल्याकडे MSMEs आहेत, ज्यांचे त्यांच्या लेवलवरती छोटं फॅक्टरी आउटलेट आहे, त्यांच्या लेवलवरती ते बिझनेस करतायत. काही MSMEs सारख्या झोपडपट्टीत सुद्धा MSMEs काम करतात, करतात. अशा पद्धतीने काम आहे. म्हणजे ती लेवल ते एक्सपोर्ट करणाऱ्या MSMEs मध्ये पण प्रचंड गॅप आहे. हो. प्रचंड गॅपपेक्षा आपण व्हरायटी म्हणूयात, की त्यांच्यामध्ये पण प्रचंड प्रमाणामध्ये व्हरायटी आहे. मग आपल्याला जर त्यांना पण पुढे घेऊन जायचं असेल तर मग त्यांच्यासाठी काय करता येईल, तर एक आहे त्यांच्यासाठी क्रेडिट फॅसिलिटी दिलेली आहे. दुसरं आहे की त्यांना कॉर्पोरेट मित्राबरोबर टायअप करून की त्यांना मेंटरशिप सारखं थोडंसं, की तुम्ही कुठल्या पद्धतीने प्रोग्रेस करा, याची बिझनेसेसला आयडिया आली तर बिझनेसेस त्या दृष्टीने एक्झिक्युशन करू शकतात किंवा पुढे काम करू शकतात. त्यांनी बिझनेसेसची ग्रोथ होते. तेव्हा मग ते इंडिव्हिज्युअल एम्प्लॉईज किंवा ते जे कोणी ओनर्स आहेत किंवा ते जे आहेत त्यांच्या घरापर्यंत पैसा येतो. आपण ज्या हाऊसहोल्ड सेव्हिंग्स किंवा हाऊसहोल्ड लोन्स किंवा ह्या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय ते तेव्हाच एक्झिस्ट करू शकतं जेव्हा तुमच्याकडे इन्कम आहे. भारताची ग्रोथ स्टोरी आपण कायम ही कन्झम्पशन ड्रिव्हन म्हणतो, की 1990 ऑनवर्ड्स जसं लोकांचं इन्कम वाढलं तसं कन्झम्पशन वाढलं आणि त्या कन्झम्पशननी भारताला एवढं पुढे नेले 8 ते 10% ग्रोथ रेटपर्यंत. पण ते कधी झालं, जेव्हा लोकांचं इन्कम वाढलं. इन्कम कशामुळे वाढलं, तर ते बिझनेसेसमुळे वाढलं. मग त्याच्यासाठी हे प्रत्येक लेवलचे बिझनेस, मग ते ॲग्रिकल्चर आणि अलाइड ॲक्टिव्हिटीज असू दे, मॅन्युफॅक्चरिंग असू दे किंवा सर्व्हिसेस असू दे, ह्याच्यातल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटी रिलेटेड जेव्हा बिझनेसेस ग्रो होतील तेव्हा जॉब्स होणार आहेत किंवा जॉब्स क्रिएट होणार आहेत किंवा जे जॉब्स आहेत ते राहतील, ज्याच्यामुळे हाऊसहोल्ड स्टेबिलिटी राहील. एक आहे डोमेस्टिक स्टेबिलिटी किंवा इंटरनल स्टेबिलिटी आणि एक आहे एक्सटर्नल स्टेबिलिटी. आता वुका वर्ल्डमुळे एक्सटर्नल स्टेबिलिटी एक्सपेक्ट करणं चुकीचं आहे. पण मग असं जेव्हा होत आहे तेव्हा आपल्या देश म्हणजे फक्त जॉग्राफिकल लोकेशन नाही, माणसं पण, तर त्यांचे इन्कम सोर्सेस, त्यांचे जे काही ॲस्पिरेशन्स आहेत किंवा त्यांच्याशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये स्टेबिलिटी कशी येईल याचा विचार करून बजेट बनवलं गेलं आहे, थोड्याफार फरकाने असं मी म्हणेन. आपण मागच्या वेळी पण बोललो होतो, मागची चर्चा ही GST रिफॉर्म्सच्या पार्श्वभूमीवर केली होती. त्याच वर्षीच्या बजेटमध्ये 12 लाखापर्यंतचं इन्कम हे टॅक्स फ्री देखील केलं होतं. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा परिणाम असा होता की लोकांच्या हातात जास्त पैसे राहतील आणि त्याचा म्हणजे कन्झम्पशन ड्रिव्हन आपण इकॉनॉमी जे वारंवार बोलतोय त्याचा परिणाम म्हणून लोकांच्या हातात पैसे येऊन लोक खर्च करतील आणि इकॉनॉमी वाढत राहील. मग एवढ्या व्होलाटाईल सिच्युएशन असताना देखील आपण 7.4% आसपास ग्रो करतोय मागच्या 3 माहीचे रिझल्ट बघितले तर हे सगळे रिफॉर्म्स तर आहेतच, पण यासोबतच अजून कुठल्या रिफॉर्म्सची आपण गरज वाटते आहे. आपण आता बोलताना प्रोसेस रिफॉर्म्सबद्दल देखील बोललो, आपण स्ट्रक्चरल रिफॉर्मबद्दल बोललो, पण याशिवाय डिसइन्व्हेस्टमेंट्स म्हणजे प्रायव्हेटायझेशनकडे जावं का सरकारने, म्हणजे बिझनेस इज नॉट गव्हर्नमेंट्स बिझनेस असं म्हटलं जातं, त्यातून सरकारने कमी करावं. मग ती कमिटी पण सरकारने एक घोषणा केली की बँकांसाठीची कमिटी, बँकांमधून सरकार कसं बाहेर पडू शकतं, या रिफॉर्म्सबद्दल थोडंसं सांगावं. आता होत आहे कसं की आतापर्यंत गव्हर्नमेंटचा फोकस असा होता की ठीक आहे आपण डिसइन्व्हेस्टमेंट करूयात किंवा बाकीचे जे टॅक्स रिफॉर्म्स ज्याच्याबद्दल आपण बोललो, तर GSTचं तुम्ही जर GSTचं अनाउन्समेंट झाल्यानंतर दिवाळीचे जर कार्सचे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टींचे व्हाईट गुड्स किंवा इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट्सचे सेल बघितले असतील तर दे वर पीक, दे रिच्ड द पीक. त्याच्यामुळे लगेच आपल्याला कळून आलं की अरे लोकांच्या हातात पैसे आले किंवा GST रेट कमी केला त्याच्यामुळे गोष्टी स्वस्त झाल्या, त्याचा इमिजिएट इफेक्ट लोकांच्या ह्याच्यावरती किंवा लोकांच्या कन्झम्पशनवरती आपल्याला दिसून आला. तर तो एक प्रकारे बरोबर डिरेक्शनला गेला का तर हो तसं म्हणता येईल, कारण कन्झम्पशन ड्रिव्हन इकॉनॉमी असल्यामुळे आपण त्याच्याकडे तसं म्हणू शकतो. दुसरं जे आपण म्हणतोय की स्ट्रक्चरल रिफॉर्म जे कोर बाबतीत आता घडतात किंवा ते घडवण्याचा प्रयत्न करतात, ज्याच्यामध्ये एक्झिक्युशनचा सपोर्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. तिसरे हे आहेत डिसइन्व्हेस्टमेंट किंवा गव्हर्नमेंटचं कॉन्ट्रीब्युशन बिझनेसमधलं कमी व्हावं. तर आता अनफॉर्च्युनेटली सिच्युएशन्सच अशा होत आहेत की ज्याच्यात प्रायव्हेट बिझनेसेस सस्टेन नाही करू शकत आहेत. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटला जरी डिसइन्व्हेस्टमेंट करायचं म्हणलं किंवा आपण पर्टिक्युलर पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहे त्याच्या शेअर्स विकूयात किंवा तिथे ते हे करून दुसरीकडे काही एम्प्लॉयमेंट्स त्या लोकांना बघायला सांगून किंवा हे करूयात, तर होतंय एक्झॅक्ट उलटं की मार्केटमध्ये जॉब मार्केटमध्ये इन जनरल एवढी व्होलेटॅलिटी होतीये की जे काही बेसिक इव्हन जॉब्स अवेलेबल होत आहेत लोकांसाठी ते टिकून राहणं खूप महत्त्वाचं आहे. आता एवढी व्होलेटॅलिटी आहे की सस्टेन करणं किंवा सस्टेन तर पुढची गोष्ट झाली, सर्व्हाइव्ह करणं, ह्या सगळ्या फेजेस हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एकीकडे गव्हर्नमेंटची इच्छा आहे का डिसइन्व्हेस्टमेंट करणं, तर हो आहे.
त्यांना प्रायव्हेट सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन वाढवायचं आहे का तो हो वाढवायचा आहे, पण सायमल्टेनियसली जगभरातल्या सिच्युएशन्स किंवा मार्केट त्या प्रकारच्या गोष्टींना आत्ता अनफॉर्च्युनेटली सपोर्ट करत नाहीये. म्हणजे केन्शियन इकॉनॉमिक्स, ज्याच्यामुळे मॅक्रो इकॉनॉमिक्सची सुरुवात झाली असं म्हणलं जातं, तर त्यांनी सांगितलं होतं की रिसेशनरी फेज आल्या किंवा बाकीच्या पुढचे डिप्रेशन किंवा हे जर झालं तर त्याच्यातून प्रायव्हेट सेक्टर स्वतःला त्याच्यातून बाहेर काढू शकत नाही, तिथे गव्हर्नमेंटची गरज आहे. आणि अनफॉर्च्युनेट आत्ता आपण रिसेशनमध्ये नाही आहोत, पण इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये पण त्यांनी मेन्शन केलं की रिसेशनच्या फेजेस येण्याची शक्यता आहे, डिनाय नाही करत आहे कोणी. त्याच्यामुळे सगळेच घाबरलेल्या सिच्युएशनमध्ये, मग अशा घाबरलेल्या सिच्युएशनमध्ये लोकांना वाऱ्यावरती सोडणं हे पॉसिबल होत नाहीये. त्याच्यामुळे डिसइन्व्हेस्टमेंट मला तरी वाटत नाही की ते आत्ता करू शकतील. आपण पुन्हा वारंवार त्या जागतिक अस्थिर राजकारणाचा किंवा अर्थकारणाचा उल्लेख करतोय. अशा वेळी मग भारताने जो नवीन अप्रोच घेतला आहे, ट्रम्प टॅरिफ आहेत किंवा इतर कोणत्या गोष्टींचा जो आपल्यावर परिणाम होतोय की जे बाकीचे देश आहेत त्यांच्यासोबतचे जे मुक्त व्यापार करार आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करूया, या सगळ्यांचा बघ कशा प्रकारे परिणाम दिसतोय भारतीय अर्थव्यवस्थेवर. म्हणजे आता EU सोबतचा जो करार झालाय तो 2027च्या नंतर अंमलात येईल इफेक्टिव्हमध्ये, पण बाकीच्या देशांसोबत सुद्धा चालूच आहे चर्चा, त्या सगळ्यांचा देखील कसा परिणाम होतोय. सो परत आपण त्याच मुद्द्यावरती येतो की ट्रेड अग्रीमेंट्स तेव्हाच इफेक्टिव्ह होतात जेव्हा लोक एक्सपोर्ट करतात किंवा इकॉनॉमी ही एक्सपोर्ट ओरिएंटेड असते. म्हणजे परत इट कम्स बॅक डाऊन टू दी डोमेस्टिक इकॉनॉमी, की डोमेस्टिक प्रोड्युसर जे आहेत ते किती चांगल्या प्रकारे प्रोड्यूस करू शकतात गोष्टी. कारण जागतिक पातळीवरती जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुमची कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किंवा तुमची प्राइस जितकी लोअर असेल तेवढा तुमचा बिझनेस तिथे जास्त फ्लरिश होतो. त्याच्यासाठी कॉम्पिटिटिव्हनेस पाहिजे. मग तो कॉम्पिटिटिव्हनेस कुठून येणार, तर तो तुमच्या कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये पाहिजे. तो कुठून येणार, तर इट इज डिपेंडेंट अपॉन की तुम्ही कुठून रॉ मटेरियल्स घेताय. तुम्हाला बाकीचे टॅक्स, रेग्युलेशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर, क्रेडिट हे किती चांगल्या प्रकारे अवेलेबल आहे जे तुम्ही अवेल करताय. तुम्ही त्या चांगल्या प्रकारचे प्रॉडक्ट्स त्याच्यातून तयार करताय आणि मग त्याच्यातून पुढे तुम्ही ग्लोबल मार्केटमध्ये पार्टिसिपेट करताय. ट्रेड अग्रीमेंट्स युजफुल असतात का? 100% असतात, पण ते त्याच देशांना युजफुल होतात ज्यांचं मार्केट किंवा ज्यांचे डोमेस्टिक प्रोड्युसर्स हे त्या लेवलला जाऊन प्रोड्यूस करतायत. सो ट्रेड अग्रीमेंट्स इफेक्टिव्ह होणार का? तर होऊ शकतात. कधी होतील? जेव्हा आपण आपली डोमेस्टिक कपॅसिटी बिल्ड करू शकतो. की जसं मगाशी म्हणाले की एक आहे एक्सटर्नल इकॉनॉमी किंवा एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आणि एक आहे इंटरनल एन्व्हायरमेंट. एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आपण बदलू शकत नाहीये, पण इंटरनल एन्व्हायरमेंट रेझिलियंट करणं हे गव्हर्नमेंटचा स्टान्स आहे. आता त्यांना स्टेबिलिटी हवी आहे, का तर बाहेरून जेव्हा एवढी व्होलेटॅलिटी येते तेव्हा आपली लोक सफर नको व्हायला त्यातल्या त्यात. त्याच्यामुळे थोडीफार स्टेबिलिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न या बजेटमधून झालेला आहे. बजेट जेव्हा जाहीर केलं जातं तेव्हा पुन्हा काही गोष्टींची चर्चा होते. त्यात या देखील चर्चा होतात की देशावर कर्ज किती वाढलं आहे, सरकारने किती पैसे उचलले आहेत. त्यामुळे मग डेट टू GDP रेशो याबद्दल बोललं जातं, जो आत्ता साधारण RBIच्या लिमिट्समध्येच आहे असं म्हटलं जातं. काहीतरी 55% आसपास आहे, जो आपल्याला 31पर्यंत काहीतरी 50% आत आणायचा आहे. तर याबद्दल काय सांगाल? देशावर साधारण किती कर्जाचे आकडे काय आहेत आणि त्यासोबतच आपण इतर देशांच्या तुलनेमध्ये कशी कामगिरी करतो याबाबत? तर इतर देशांच्या तुलनेमध्ये भारताची कामगिरी खूपच चांगली आहे. म्हणजे एक पॉईंट होता कोविड पर्टिक्युलरली, की जेव्हा आपलं ऑलमोस्ट 89 to 90% पर्यंत वगैरे आपण पोहोचलो होतो. तिथून आपण 5 वर्षात हे 55% पर्यंत आलेलो आहोत, जी खरंच कमेंडेबल गोष्ट आहे. फिस्कल डिसिप्लिन दृष्ट्या बघता ही खूप कमेंडेबल गोष्ट आहे. डेट टू GDP रेशो हा बाकीच्या देशांचा हेवायर आहे. म्हणजे काही देश 200%ला आहेत, काही 400%ला आहेत. म्हणजे त्यांचं पर्सेंटेज 100 बियॉन्ड आहे. त्याच्यामुळे त्या मानाने आपण खूपच चांगल्या प्रकारची कामगिरी करतोय असं म्हणायला खरंच हरकत नाही. पण डेट टू GDP एकच इंडिकेटर झाला. त्या डेट टू GDP मध्ये बाकीच्या जे कंपोनंट्स आहेत ते किती प्रकारे मेजर केले जातात, कसे मेजर केले जातात हे खूप इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. कारण की फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट पैसे नाही उचलत, स्टेट गव्हर्नमेंट पण उचलतं. मग हा डेट टू GDP रेशो दोघांचं मिळून कॅल्क्युलेट करून मग सांगितला जातो. त्याच्यामुळे त्याचे नंबर्स आपले बाकीच्या ह्याच्यापेक्षा जास्त दिसणं किंवा त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स असणं हे खूप काय म्हणूयात खूप महत्त्वाचं आहे. बरोबर.
म्हणजे राज्यांना तशी लिमिट आहेच वाटते की हो. ते 25% आतच उचलू शकतात त्यांच्या GDPच्या. त्यामुळं तो काही त्याची काही इथे कंपॅरिझन करण्याचं कारण नाही. पण बजेटबद्दल पुन्हा बोलताना आरोग्य क्षेत्रात किती इन्व्हेस्टमेंट झाली किंवा डिफेन्समध्ये किती झालं आहे, शिक्षण जे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे त्यात किती झाले याबद्दल बोललं जातं. शिक्षण म्हणजे GDPच्या 4% शिक्षणात खर्च करावा जे स्टँडर्ड सांगितलं जातं. या 3-4 क्षेत्रांमध्ये सुद्धा सरकारच्या इन्व्हेस्टमेंट्सबद्दल काय सांगाल? आता आपण उलटं जाऊयात, एज्युकेशनपासून सुरुवात करू. एज्युकेशनमध्ये खूप 2-3 चांगल्या गोष्टी त्यांनी अनाऊन्स केल्या की एक AI एक्सलन्स सेंटर बनवणार आहे. कारण की जग जर पुढे जात आहे तर त्याच्या बरोबरच किंवा त्या डिरेक्शननी आपली काही ना काहीतरी पावलं असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर आपण खूप मागे पडू. त्याच्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी एक्सलन्स सेंटर बनवणं खूप गरजेचं आहे. उषा नावाचा जो प्रोग्राम आहे उच्चतर शिक्षणासाठी, जे रिसर्च ग्रांट्स वगैरे आहेत त्या पण ऑलमोस्ट 10,000 करोड किंवा त्या लाईन्सवरती आहेत. तो हायर एज्युकेशनकडे तिथे फोकस केला जातोय. आपलं जे शाळेचं शिक्षण आहे, शालेय शिक्षण, त्याच्यावरती पण फोकस केला जातोय. NEP रोल आउट ऑलरेडी केलेलं आहे. सो इयर ऑन इयर आपण ते रोल आउट करण्याचा प्रयत्न करतोय की 2 डिव्हिजन्स किंवा 2 स्टँडर्ड्स आता, मग त्याच्या पुढच्या नंतरच्या 2 स्टँडर्ड्स. तर एज्युकेशनमध्ये जगाच्या बरोबर चालण्याचा आपण प्रयत्न करतोय. डिफेन्समधलं एक्सपेंडिचर आपण वाढवलेलं आहे, कारण आत्ताच ऑपरेशन सिंदूर होऊन गेलं. त्याचे दोन्ही बॅकलॅश आणि पॉझिटिव्ह इफेक्ट्स आपण बघितले की डिफेन्सचं एक्सपेंडिचर कमी केलं आणि अशी काही सिच्युएशन आली तर काय करायचं. याचं उत्तर खूप लोकांना मिळालं असेल आता, कारण की असं होतं की नाही, माणसं महत्त्वाची आहेत, मग डिफेन्सवरती पैसे खर्च करण्यापेक्षा ह्याच्यावरती, शिक्षणावरती, हेल्थकेअर, ह्या सगळ्या गोष्टींवरती पैसे खर्च करा. तर ऑपरेशन सिंदूर एक एक्झाम्पल झालं की अशी जेव्हा आपली तेव्हा तयारी होती लकीली, म्हणून तिथली लोकं वाचली. पण ती पण माणसंच आहेत, त्याचं रक्षण करणं आणि ते सगळं हे एक कोर फॉर्म आहे. त्याच्यामुळे डिफेन्सचं एक्सपेंडिचर जे वाढलेलं आहे ते आपल्याला ऑलरेडी दिसतं. तिसरं आहे रोड्स, रेल्वेजवरती बऱ्यापैकी खर्च केला जातोय. म्हणजे मॅक्सिमम खर्च हा आता त्या 7 नवीन जे सिटीज कनेक्ट करणार आहेत, पुणे मुंबई आहे, पुणे हैदराबाद आहे, सुरत आहे, वाराणसी आहे, दिल्ली आहे, या ज्या सगळ्या सिटीजला कनेक्ट करणार आहेत. त्याच्यामुळे सिटी इकॉनॉमिक रिजन सुद्धा बनवणार आहेत या भागात, असं आहे. त्यातही 5,000 कोटीच्या साधारण गुंतवणूक प्रत्येक शहरात केली वाटतं. या सगळ्यासोबतच आपण पुन्हा रोड इन्फ्रास्ट्रक्चर याबद्दल बोललो, जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट्समध्ये येतात. जे रेल्वे खर्च करतोय त्याहीमध्ये 47% हे कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये खर्च होत आहे. पुन्हा या सगळ्यांबद्दल बोलताना किंवा या सगळ्या बजेटची चर्चा करताना जो सगळ्यात महत्त्वाचे फॅक्टर्स राहतात की इन्शुरन्स वगैरे, म्हणजे काय नक्की बदल झालेले आहेत. कारण आत्ता प्रत्येकाचं आयुष्य ते इन्शुरन्सवर जवळपास निर्भर झालेलं आहे. हेल्थ इन्शुरन्स असतील किंवा अजून कुठल्या गाड्यांचे इन्शुरन्स असतील, त्या क्षेत्रात नक्की काय बदल केलेले आहेत किंवा काही पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत का? आता तरी त्याच्यामध्ये काही बदल केलेले नाहीत. मागच्या बजेटमध्ये जे मेडिक्लेम किंवा हेल्थकेअरसाठी जे अनाउन्समेंट केल्या होत्या त्या केलेल्या आहेत. या वेळेला हेल्थकेअर इन्शुरन्स डिरेक्टली आलेलं नाहीये, पण हेल्थकेअर फॅसिलिटीज ज्या तयार केल्या जाणार आहेत की आयुषसाठी किंवा मग त्याच्या फार्मा लॅब्स ज्या तयार करणार आहोत, मग त्याचे जे डायग्नोस्टिक सेंटर्स ओपन करायचं वगैरे, हे इनडिरेक्टली ह्या सगळ्या हेल्थकेअर आणि इन्शुरन्स रिलेटेड फॅसिलिटीजला कॉन्ट्रीब्यूट करेल. पण डिरेक्टली आपण आता हेल्थकेअरसाठी काही करतोय का, इन्शुरन्ससाठी काही करतोय का, तर तसं अनाऊन्स नाही केलेलं आहे. जानेवारीमध्ये कॅबिनेट मिनिस्ट्रीनी एक डिसिजन घेतला होता जो पेन्शन रिलेटेड होता. APY अटल पेन्शन योजनाबद्दल त्यांनी डिसिजन घेतलाय की तो मॅक्सिमम अमाऊंटमध्ये ती स्कीम रोल आउट व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याचा भाग व्हावं, जेणेकरून त्यांचं फ्युचर जे आहे ते एक प्रकारे ते सिक्युअर करायला आत्तापासून सुरुवात करतील. आत्ता जर सिच्युएशन्स एवढ्या वोलेटाईल आहेत तर पुढे कशा असतील हे माहीत नाही. म्हणजे दोन्ही पद्धतीने होऊ शकतं की स्टेबिलिटीही येईल किंवा डिस्टेबिलाइजही होईल, पण दोन्हीमध्येही आपले पाय जमिनीवर असणं, म्हणजे बेसिकली आपल्याकडे आपले सेव्हिंग्ज आणि सिक्युरिटी, इन्कम सिक्युरिटी असणं हे गरजेचं आहे. तर हे जे कोर फंक्शन आहे ते करण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंट वेगवेगळ्या स्कीम्समधून करत आहे, हे आपल्याला दिसून येत आहे. बजेटमध्ये स्पेसिफिक त्याचं आत्ता काही केलेलं नाही. पण मुलाखतीच्या शेवटाकडे येताना की मी सुरुवातीलाही उल्लेख केला होता, धोरणात्मक सातत्य असलं की ते बजेट बोरिंग वाटतं किंवा बँकिंग किंवा फायनान्सबद्दल बोलताना बोरिंग इज बेस्ट असंच म्हटलं जातं किंवा या धर्तीवर बोललं जातं. तर हे जे बजेट आहे ह्यात आपण धोरणात्मक सातत्य किंवा त्या दृष्टीनेच या सगळ्यांकडे बघायला हवं. पार्टली कारण की बजेट स्पीचमध्ये कंटिन्युअसली विकसित भारत 2047 वगैरे असे शब्द हे सगळे येतात, पण त्यांच्यातली अंडरलाइनिंग फॅक्ट ही आहे की त्याच्यात रिफॉर्म्स, स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आहेत
2 हे जे स्ट्रक्चरल रिफॉर्म्स आहेत हे पर्टिक्युलरली म्हणजे आत्तापर्यंतचे सगळे जे बजेट्स अनाऊन्स करत होते त्याच्यामध्ये डिरेक्टली शेतकऱ्यांसाठी एवढं आहे, बायकांसाठी एवढं आहे, गोरगरिबांसाठी हे केलेलं आहे, यांच्यासाठी हे केलेलं आहे, यंगस्टर्ससाठी हे केलं आहे, असे डिरेक्ट अनाउन्समेंट होत्या. ह्या बजेटमध्ये हे बजेट बोरिंग वाटण्याचं कारण मे बी हे असू शकतं कारण हे बिझनेस ओरिएंटेड, इंडस्ट्री ओरिएंटेड बजेट आहे. जेव्हा आपण आता ग्लोबल सिच्युएशन समजून घेतो, ग्लोबलायझेशन समजून घेतो, जिओपॉलिटिकल फोर्सेस समजून घेतो, एक्सटर्नल व्होलेटॅलिटी समजून घेतो, तेव्हा आपल्याला समजतं की आपले डोमेस्टिक स्टेबिलिटी जी बिझनेसेस किंवा इंडस्ट्रीजमधून येते ती असणं किती गरजेची आहे. ज्याच्यावरती उभं राहतं जॉब, त्या जॉब्सच्या बेसिसवरती उभा आहे मिडल क्लास, त्या जॉब्सच्या बेसिसवरती चालतोय देश, त्या जॉब्सच्या बेसिसवरतीच पुढे किंवा आणि टॅक्स आणि ह्या सगळ्या गोष्टी चालत आहेत, ज्या अल्टिमेटली बजेटमधून सगळ्यांना एक्सपेक्टेड आहेत की हे कमी झालं म्हणजे आमच्या हातात पैसे येतील. पण तुमच्या हातात येणारे पैसे हे गव्हर्नमेंट टॅक्सद्वारे जरी बाजूला एक पार्ट त्यातला घेत असेल तरी त्याचा सोर्स हे तुमचा जॉब आणि बिझनेस आहेत. ते जॉब आणि बिझनेस स्ट्रॉंग असणं म्हणजे डोमेस्टिकली रेझिलियंट इकॉनॉमी असणं हे या सिच्युएशनमध्ये खूप जास्त गरजेचं आहे. हे अंडरलाइनिंग फॅक्ट्स कळल्यामुळे किंवा न कळल्यामुळे बजेट अप्रिशिएट होऊ शकतं किंवा अप्रिशिएट होऊ शकत नाही. तर आय होप हे ह्या डिस्कशन नंतर झालं असेल. बरोबर. मे बी ते कळायलाही मदत होत असेल. पण अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून तुम्ही या बजेटला किती मार्क द्याल हा शेवटचा प्रश्न. 7.5. बरं. आणि या सगळ्यांची कारण म्हणजे आपण जे आत्ता तासभर अर्धा तास डिस्कशन केलं त्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण असं म्हणू शकतो की बजेट 7.5% आसपास चांगलं आहे. मॅम आपले खूप खूप आभार की आपण बजेटबद्दल या चर्चेमध्ये सहभागी झालात. आम्हालाही या सगळ्यांबद्दल समजून घ्यायला मदत झाली. अशाच प्रकारची चर्चा अर्थकारणाच्या संदर्भात द पॉलिटिक्सवर पुन्हा ऐकायला नक्की आवडेल. आज इथेच थांबूयात. धन्यवाद.